झालं. हा, आता या क्वेश्चन मध्ये काय काढायचं आपल्याला, या थ्रेड मध्ये किती वेलॉसिटी असेल. आपण काय काढलं, पुलीचं ऍक्सलरेशन काढलं होतं, किती ऍक्सलरेशन खाली येतं, किती ऍक्सलरेशन वर जातं, किती वेलॉसिटीने येतं, किती वेलॉसिटीने जातं, हे पण काढू शकतो तिथून. फक्त आता याच्यामध्ये क्वेश्चन काय आलेला आहे, याच्यामध्ये क्वेश्चन असा आलेला आहे की जो ब्लॉक आहे यांची वेलॉसिटी काय असेल किंवा थ्रेडच्या अलॉंग किती वेलॉसिटी असेल, एक लक्षात ठेवायचं आहे. वेलॉसिटी अलॉंग थ्रेड किंवा रॉड इज सेम. कसं राहील, सेम. ठीक आहे, वेलॉसिटी अलॉंग द थ्रेड किंवा रॉड कसं राहील, सेम. म्हणजे याचा अर्थ काय, हा जो या थ्रेड मध्ये जी पण वेलॉसिटी असणार आहे तिच्याकडे वेलॉसिटी असेल, मग तो पोझिशन कशी असो, इन्क्लाइंड वगैरे काय असो, पण त्यांच्यामधली वेलॉसिटी कशी राहील, सेम राहील. बघा मग आता मी काय म्हंटल, ही जी रिंग आहे ही रिंग अशी जाते, ही रिंग अशी जात असेल तर 100% खाली सरकणार, एवढं तर माहिती आपल्याला. मी म्हटलं हा व्हीच्या स्पीड मध्ये खाली येतोय, इथं पण व्ही येत, तर याला काय नाव द्यायचं आता, V1 म्हणूया. ठीक आहे, V1 ने खाली येतोय, हा V ने पुढे सरकतोय, तर V1 ची व्हॅल्यू किती असेल हा प्रश्न आपल्यासाठी. V1 ची व्हॅल्यू किती असेल हा आपल्यासाठी प्रश्न आहे. मी काय सांगितलं, याच्या वेलॉसिटी अलॉंग द थ्रेड कसं राहील, सेम राहणार आहे. तर कळालं ना, हा थीटा आहे, हा V आहे, हा काय V आहे, मग इथं काय लिहिणार, V cos थीटा. तोच V cos थीटा इथं बरं राहील. मग काय कळालं, V1 ची व्हॅल्यू किती, नाही कळालं. V1 ची व्हॅल्यू किती आहे, V cos थीटा. का बरं कळालं, कारण की वेलॉसिटी अलॉंग द थ्रेड कसं राहील, सेम राहील. चला या याला मी असं वरती घेऊन चाललो युच्या स्पीड मध्ये, तर यांचा स्पीड किती असेल, हे मागं सरते ना, हे असे सरते तेव्हाच हा वरती शिफ्ट होणार आहे. तर आपल्याला काय करायचं, हा यू आहे, जर मी म्हटलं इथला अँगल किती, थीटा आहे, तुम्ही काय सांगितलं इकडे पण अँगल काय, थीटा आहे, हाच यू आलेला आहे, बरोबर की नाही. मी काय म्हणणार, हाच यू आहे, काय होणार आहे, यू कॉस थीटा आणि काय यू कॉस थीटा. मी जर विचारला किती आहे वेलॉसिटी, किती आहे याचा ब्लॉकचा, यू कॉस थीटा. कळालं का. आता बघा या इथं मी म्हटलं याला हा एच्या स्पीड मध्ये खाली येतोय, ठीक आहे, आणि हा यूच्या स्पीड मध्ये पुढे जातोय, असं होईल ना. हा जर ब्लॉक आहे असा, हा खाली आला तर हा पुढे सरकावं लागेल. कळालं का, हा पुढे सरके ना असा, पण ते गोष्ट आहे. तर तो ए ची व्हॅल्यू काढा, यू ची व्हॅल्यू काढा, हे विचारले आपल्याला. मग काय कळालं तुम्हाला, असं कळालं तुम्हाला, याच्या अलॉंग ह्या रॉड मध्ये जेवढी पण वेलॉसिटी असेल ती कशी असेल, सेम असेल. मग तुम्हाला काय कळालं, तुम्ही म्हणशाल इथं किती, यू कॉस थीटा. नाही कळालं, हा जर थीटा असेल हा किती होऊन जाईल, 90. मोस्ट टाइम क्वेश्चन आहे, इथं डायरेक्ट लिहिणार 90. तर हा किती होऊन जाईल, 90 मायनस थीटा. मग हा जो ए ने खाली येतो हा रिझल्टंट आहे, तर तुम्ही काय करणार, ए कॉस 90 मायनस थीटा, म्हणजे काय लिहिणार, ए साइन थीटा. नाही कळालं. आता मला सांगा, ए साइन थीटा न्यू कॉस थीटा कशा राहतील, इक्वल राहते ना, सेमच राहणार आहे. म्हणून तुम्ही म्हटले ए साइन थीटा बरोबर काय, यू कॉस थीटा. म्हणून जर मी तुम्हाला विचारलं यू सांगा रे, तर तुम्ही काढलं असतं ए साइन थीटा अपॉन काय झालं असतं रे, यू इज काय ए tan थीटा. ए विचारलं तर तुम्ही काढलं यू बाय, नाही कळालं. सिंपल कॉन्सेप्ट आहे, वेलॉसिटी अलॉंग द थ्रेड. आता इथं फक्त फरक काय झाला, याला हॉरिझॉन्टल इफेक्ट नाही पण इन्क्लाइन प्लेनला आहे. कळालं. तर तुम्हाला विचारलं ए सांगा, तर डायरेक्टली फॉर्म्युला जो आहे ना तोच, जो हॉरिझॉन्टल करतोय हॉरिझॉन्टल याने केलंय तर हा कोण सारखं करेल, इन्क्लाइंड सारखं. म्हणजे काय होणार, यू अपॉन, मोस्ट टाइम क्वेश्चन समजलं. इन्क्लाइंड वर असा पडला युने खाली पडला, तर हा ए ने जात असेल तर रिलेशन काय म्हणणार, ए इज काय यू. मग वाटलं तर हा फॉर्म्युला या पद्धतीने लक्षात ठेवायला सोपं जाईल, यू इज काय ए टॅन थीटा. पण यू कोणता आहे ए कोणता हे माहित असणं गरजेचं आहे, याला मी यू म्हणतोय. कळालं. या इथं
त्याच्या अगोदर येते, म्हणून तर आपण तिकडे जाऊ. आज क्वेश्चन फक्त तिकडे वेगळ्या पद्धतीने मांडलाय. आता एक मला सांगा, इथं आत थीटा आहे, तर तुम्हाला कळून चुकले जर मी म्हटलं असतं याला या साईडने मी जर सपोज V1 च्या स्पीड मध्ये इकडे सरकवलं असतं आणि याला V2 च्या स्पीड मध्ये त्याला त्या साईडला सरकवलं असतं. ठीक आहे, तर स्ट्रिंग मध्ये कितीचं टेन्शन असं विचारलं तर तुम्ही काढलं असतं हा रिझल्ट, हा थीटा आहे ना, तर इथं काय लिहिलं असतं V1 cos θ1 आणि इथं काय लिहिलं असतं V2 cos. मला सांगा दोघांची डायरेक्शन कशी सेम का अपोजिट आहे? अपोजिट. तर काय लिहिलं असतं V1 cos θ1 मायनस V2 cos θ2 बरोबर काय असेल 0. V1 cos θ1 बरोबर काय V2 cos θ2. मी जर विचारलं असतं V1 upon V2 सांगा तर तुम्ही काय लिहिलं असतं cos θ2 काय? समजलंय? या इथं काय होतं बघा, इथं होतंय काय, ही जी रिंग काय, ही रिंग कुठे चालली युच्या स्पीड मध्ये वरती चालली, युच्या स्पीड मध्ये वर चालले, आणि हा जो ए ब्लॉक आहे व्हीच्या स्पीड मध्ये पुढे चाललाय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? चला मी काय म्हटलो, याला जर मी असं सरकवलं बा, हा जर वरती गेला तर हा पुढे सरकेल, असं होईल ना. हा जर पुढे गेला तर लेंथ काय होईल, कमी कमी होत जाईल. हा जास्त लेंथ आहे ना, हायपोटेन्यूस या, जसं मी आला ही साईड होऊन जाईल, तर साईड वाईड आहे तर याला इकडे सरका लागेल. कळालं का? चला मग तुम्ही काय हा यू आहे, हा यू आहे, आणि इथं अँगल किती होईल, हा इथं अँगल दिला त्यांनी फसवण्यासाठी दिलेला क्वेश्चन, इथला अँगल दिला फसवण्यासाठी दिलेला. आपला कोणता अँगल पाहिजे, जो रिझल्टंट आहे त्याचा ना, जसं की इथं अँगल म्हटलं हा रिझल्ट होता त्यासोबतचा अँगल कुठेतरी आपण केलेलं आहे 60-30. ओके, हा इथं हा थीटा आहे, हा किती 90 मायनस थीटा होता ना फसवण्यासाठी, हा 30 म्हणजे इथं 100% काय 60. कळालं का? मग तुम्ही काय म्हणणार इथं u cos 60. कळालं का? u cos 60. क्लिअर आहे? चला हा जो आहे रिझल्टंट, मग तुम्ही काय केलं याच्यामध्ये v cos 60. कळालं का? तो वरती चाललाय ना, हा या साईडला चाललाय u cos 60 आणि v cos 60. मग तुमचं काम जाईल यांच्या अक्रॉस जे काही व्हेलॉसिटी असणार ते कशा असणार आहे, सेम असणार आहे. u cos 60 बरोबर काय v cos 60. cos 60 गेट कॅन्सल, जे u आहे तोच तुमचा v. ज्या स्पीडने वरती जाईल त्या स्पीडने त्याला इकडे सरकवलं. का बरं असं झालं? हा असा फिरवला ना, लक्षात असू, याला मी असं फिरवलेलं आहे, मग हाच रिझल्ट तुमचा राहील. जर मी त्याला असं वरती उचललं तर तुम्ही तर काय घेतला असता 30 घेतला असता, पण जो इनिशियल व्हेलॉसिटी तेच तुमचा फायनल पण व्हेलॉसिटी, म्हणजे दोघांचा स्पीड कसा आहे सेम राहील. क्लिअर आहे?